पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या वादग्रस्त व पक्षपाती कार्यपद्धती विरोधात भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पालघर जिल्हा व तालुका कमिटीच्या वतीने आज दुपारी 12 वाजता भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिल्लार फाटा येथून पायी निघून नांदगाव मार्गे थेट मनोर पोलीस ठाण्यावर धडकला। या मोर्चात हजारोंच्या संख्येने आदिवासी महिला, नागरिक आणि माकप कार्यकर्ते सहभागी झाले होते। हातात लाल बावटे घेऊन कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण मनोर परिसर दणाणून सोडला। अन्याय, दुपटी, न्याय आणि दबावाखालील पोलीस कारवाईचा आरोप। मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामान्य जनता, गोरगरीब आणि आदिवासी नागरिकांवर एकतर्फी व अन्यायकारक कारवाया केल्या जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। काही विशिष्ट पक्ष व प्रभावशाली लोकांच्या दबावाखाली येऊन पोलीस प्रशासन कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना व सामान्य नागरिकांना नाहक त्रास देत असल्याचा ठपका आंदोलकांनी ठेवला। मोर्चात पुढील मुद्द्यांवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। नागरिकांच्या तक्रारी नोंदवून न घेणे, साधी एनसी दाखल करण्यासाठी तासनतास ताटकळत ठेवणे, सामान्य जनतेचे म्हणणे न ऐकता परस्पर निर्णय घेणे, प्रभावशाली लोकांची संगमत करून दुपटी न्याय करणे, नानिवली व चिल्हार प्रकरणांनी पेटला संताप। मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानिवली गावात 2 कुटुंबांमधील हाणामारी प्रकरणात पोलिसांनी एका बाजूवर थेट गुन्हा दाखल करून दुसऱ्या बाजूवर केवळ एनसी दाखल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या दुपटी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला। तसेच चिल्हार गावातील सुनंदा वामनडोला यांनी बोईसर ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप धोडी यांच्यावर वडीलपार्जित जमिनीवर जेसीबीद्वारे बळजबरीने भरणी करून कब्जा करण्याचा प्रयत्न, शिवीगाळ व जीवेठार धमकवण्याचे गंभीर आरोप केले आहेत। तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप मोर्चा दरम्यान करण्यात आला। प्रभावशालींसाठी वेगा, गोरगरिबांसाठी वेगाने विनोद निकोले। या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माकपचे आमदार व केंद्रीय कमिटी सदस्य विनोद निकोले यांनी पोलीस प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला। मी स्वतः 2 वेळा मनोर पोलीस ठाण्यात जाऊन विचारणा करूनही पोलिसांनी दखल घेतली नाही। पोलीस प्रशासन प्रभावशाली लोकांसाठी वेगा आणि सर्वसामान्य जनतेसाठी वेगा न्याय करत आहे। सामान्य जनतेसाठी लढणाऱ्यांना त्रास देण्याची ही पद्धत खपवून घेतली जाणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक स्वतः उपस्थित होते। मात्र पोलीस प्रशासनाविरोधातील संतप्त घोषणांनी वातावरण तापले होते। न्याय मिळेपर्यंत आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा मोर्चामुळे मनोरसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। आपल्या सोबत आमदार विनोद निकोले सर आहेत। सर, आता तुमची शिष्टमंडळ झालेली होती, काय नक्की मुद्दा काय झाला शिष्टमंडळामध्ये? हे बघा, पालघर तालुक्यातील मौजे नानवली ग्रामपंचायत या ठिकाणी एक 2 कुटुंबामध्ये जमिनीचा वाद होता आणि त्या वादावरून 2 पार्टीमध्ये तो वाद मारामारीपर्यंत गेला आणि त्यानंतर ते प्रकरण चिघळलं। ते या मनोर पोलीस स्टेशनला आलं होतं काही महिन्याभरापूर्वी। त्यावेळेस मी स्वतः आमदार म्हणून सुद्धा या ठिकाणी मनोर पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो आणि इथले PI आहेत त्यांना मी एक विनंती केली होती की 2 पार्टीमधून एक जे कुटुंब आहे ते कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करतं आणि एक ते एका कोणत्या तरी संघटनेमध्ये ते काम करतं। आम्हाला त्याची काही माहिती नाही, परंतु हे विषय जो इथे पोलीस स्टेशनला आल्यानंतर इथे थोडंसं मतभेद करण्यात आलं असं आम्हाला दिसून आलं। 1-2 वेळा मी आलो आणि PIला सांगितलं की तुम्ही जे सत्य आहे त्या सत्याची पडताळणी करून तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजेत, परंतु आमच्या निदर्शनास असं आलं की येथे एकतर्फी निर्णय देण्याचा प्रयत्न झालेला असल्यामुळे 1-2 वेळा आम्ही विनंती केली, परंतु तसं काही होताना दिसलं नाही आणि म्हणून संपूर्ण पालघर तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका कमिटीच्या नेतृत्वाखाली आज या मनोर पोलीस स्टेशनच्या ठिकाणी आज मोर्चा साधारणतः 2-2.5 लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकांमध्ये एक असंतोषाचं वातावरण गुन्हा दाखल होईल हो, आम्ही तेच बोललो ना की जी फॅक्ट आहे ती तुम्ही शोधून काढली पाहिजे।
खरं म्हणजे तुम्ही सुरुवातीला दोघांवर क्रॉस दाखल केली असती तर ते हा वाद निर्माण झाला नसता. आता एकावर एक गुन्हा आणि एकावर यांची भांडण दोघांचं सेम झालेलं आहे. मग आम्ही तेच मागितलं ना त्यांच्याकडे. त्यांचं आता म्हणणं असं आहे की आम्ही पुन्हा कोर्टाकडून, कारण गुन्हा रजिस्टर झालेला आहे, तर कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागेल. तर म्हटलं कोर्टाकडून तुम्ही परवानगी घ्या आणि आता गावात जायचं. गावामध्ये पंचांच्या समोर हे वाद झालेला आहे, तर ते पुन्हा पंच आपल्याला एकत्र आणायचे आणि पंचांच्या समोर पुन्हा चौकशी सुरू करायची आणि त्याच्यामध्ये जी फॅक्ट आढळेल तर तुम्ही पुन्हा गुन्हा दाखल करायचा. काही कांची नावं चुकीने घेतलेली आहेत, म्हणजे ते तिथे उपस्थित नसताना नावं आलेली आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्या वादामध्ये नसताना आमची नावं घेतलीत. आता त्या पार्टीने घेतली असतील तर ती फॅक्ट बघून त्यांचं पण नाव कमी केलं पाहिजे आणि जे खरं त्या भांडणामध्ये त्यांची नावं त्याच्यामध्ये आली पाहिजे गुन्हा दाखलमध्ये. अजून कोणते मुद्दे घेऊन आले सर? प्रकाश दोडेच्या एक या ठिकाणी कोणतरी बोईसरचा सरपंच आहे, त्याने या वाडा खडकोण्यामध्ये एक बिचारी गरीब महिला आहे, कुठेतरी जरा बोलवा पुढे, म्हणजे येऊ दे जरा तुम्ही ते मीडियासमोर, पण चिल्लारच्या ठिकाणी. आणि त्या बाईची जमून त्यानं हडबड, बिचारी तिला काय नाही, ती वयस्कर आहे. ये जरा पुढे ये. आता हे आहेत, आता ह्यांना काय समजतं त्यांच्या जमिनीत येथे. आता ही लोक आहेत, आता ह्यांना कोण न्याय देणार, कोण ह्यांना न्याय देणार? आता तो सरपंच आहे कुठला तरी बोईसरचा, मला माहीत नाही त्याचं नाव काय आहे, परंतु तिथे वाडा खडकोण्यामध्ये येऊन यांची जागा चिल्लार फाट्याला येऊन यांची जागा हडप केली त्याने. हा पण मुद्दा आम्ही इथे आज घेऊन आलो, तो पण आम्ही अर्ज दिलेला आहे या पोलीस स्टेशनमध्ये. त्याच्यावर पण रीतसर तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे. तो यांना दम देतोय. हे 2-3 मुद्दे आहेत आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे कोणीही असो, सामान्यातला सामान्य माणूस आला तरी त्याला अगदी ठीक आहे, कोणी असेल, गरीब असतील, शिक्षण कमी आहे, त्यांना रिस्पेक्टने बसवलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे काय आहे, त्यांच्याकडे विचारून घ्या. गुन्हेगार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. फिर्यादीवर पण तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापराल तर तसं नाही चालणार. हे आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे. याच्यापुढे सर, हा मनोर पोलीस स्टेशनला भव्य असा मोर्चा निघालेला आहे. इथे कुठेतरी आमदार विनोद निकोले आत्ताच बोलले का दुजाभाव केलेला आहे, नक्की काय आहे सर? सदरचा मोर्चा एक नानिवली म्हणून गाव आहे. दिनांक 11 नोव्हेंबर रोजी त्या ठिकाणी एक घटना घडली होती आणि शेतीच्या वादावरून एक मारामारीचं प्रकरण झालं होतं. सदर प्रकरणी मारामारीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि एक पक्षकारांनी NCRचं प्रकरण नोंदवलं होतं. परंतु एका पक्षकाराने गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांची मागणी होती की गुन्हा दाखल करावा, परंतु कायद्याप्रमाणे ज्या पद्धतीने गुन्हा व्हायला पाहिजे होता तो गुन्हा झालेला होता, त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं, त्याचा दोषारोप झालेला आहे. आणि त्यामध्ये ज्या नावांचे त्यांनी उल्लेख केला होता त्या नावांच्या साक्षीदारांच्या प्रकरणात परत दुसरा गुन्हा दाखल झाला. आता त्यांच्या विनंतीप्रमाणे आम्ही ते सखोल प्रकरणाची तपास करतो आहे आणि ते तपास हा निष्पक्षपणे करावा अशी त्यांची विनंती होती. त्या विनंतीला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ते निष्पक्षपणे आपण तपास करूयात आणि घडलेली घटना ही सत्य कशी आहे त्याचा आपण जो काही पुरावा निष्पन्न होईल त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करू असं आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे. आता बैठकीत काय सर निर्णय झालेला आहे? हाच निर्णय झालेला आहे की त्याचा निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी, जेणेकरून त्याच्यामध्ये झालेला जो प्रकार आहे हा सत्य एकाच बाजूने झाला की त्या जमिनीच्या वादावरून नेमकं काय झालेलं आहे. तर दोन्ही पक्षकारांचं मते जे आहे ते मते ऐकून घ्यावे आणि त्याप्रमाणे योग्य कारवाई करावी अशी त्यांची विनंती आहे. काय केलेला आमची स्वतःची जमीन 7-12 मालक आहे आणि कोणी कब्जा केलेला आहे, ते पण समोरच्या अगदी सुरक्षित होते. पण आम्ही विषय मांडतो, पण पोलिसाला तिकडच्या माजी आमदाराचा फोन आला, तो आमदार आहे बोईसर विधानसभेत, त्याचा फोन येतो, तो सांगतो एक बाजू ऐकून घे, त्याला हाकलून काढ. आणि सर्वे करायला गेले, तिकडे माणसं आपली शेतात उभी आहेत, तिथून निघाले आणि घरी गेले. पोलीस लोकांनी काय केले, मनोर पोलीस घरात घुसून त्याला घरातून खेचत मारून आणले, नंतर काय आणले आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल केले. काय केलेलं, घरातच बसलेला, कोणाला मारलेला, कोणाला शिवी दिलेली, फक्त त्याचं कारण एवढं होता. पोलीस म्हणजे जनतेचे सेवक, पण आता ते सेवक राहिले नाही. तुम्हाला माहिती असेल या सर्व पालघर तालुक्यामध्ये बरेचसे पोलीस स्टेशन आहेत आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये किती हप्ता येतो तो आम्हाला सांगायला नको लावू. आम्हाला माहित आहे किती हप्ता घेतात ते. पैसे देऊन तुम्ही येतात आणि 21 लाख रुपये जमा करतात, कोण 25 लाख रुपये जमा करतो, कोण 13 लाख जमा करतो, कोण 30 लाख जमा करतो. सर्व पोलीस स्टेशनचे हप्ते आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्ही जनतेचे नोकर आहेत तर जनतेची तुम्ही कामे केली पाहिजेत. कारण तुम्ही जर जनतेची कामं नाही केली, तुम्हाला असे सांगत नाही, परंतु तुम्ही आमची कामं नाही केली तर तुमच्या पोलीस स्टेशनला आमच्या महिला घुसायला टाइम नाही लागणार.
महिलेने ठरवलं तर आता तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये घुसून तुमचे सगळे दरवाजे बंद करून हात खोलून ठेवायचा काही वेळ नाही लागणार. आता कॉम्रेडने सांगितलं की आमच्या पण एक इथे वाघ आहे, कॉम्रेड विनोद निकोले साहेब, आमदार साहेब. पण आपल्या गावात काही दुसरे पण बिबटे वाघ निघाले, म्हणून आमच्या गावातल्या काल महिला निघाल्या सर्व की फार वाघ आले आणि फॉरेस्टवाल्यांनी तिकडे तुफान जो हाती येतो त्याला मारायला सुरुवात केली. म्हणून काल सर्व महिला चिडूनच आलेल्या आणि फॉरेस्टची बीसी चालू होती. त्याला सांगितलं थांब तू, नाही तर तुझ्या टकलेवर संत मारू आम्ही. त्याला पण फॉरेस्टवाल्याला गप बसवला आणि त्या बिबट्याच्या कसा वेलीवाट लावायला लागेल तुला ते महिलांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणून आमचे 2 गुन्हे दाखल करायचे आहेत, ते तुम्ही दाखल केले पाहिजेत, नाही तर थोड्या वेळाने तुमच्या महिला सर्व पोलीस स्टेशन मध्ये त्यांना सहकार्य करतात. म्हणून आपण विचार करतोय का या भागात जे बरं वाईट झालं हे पोलिसांची जबाबदारी राहील आणि सतत त्यांना पाठिंबा देऊन आणि आमच्या या भागाचे कार्यकर्त्याला टार्गेट करतात तसं. परंतु आपल्याला माहिती आहे सर, या भागात सगळे सत्ताधारी पक्ष का कोणी असू दे, बीजेपी कोणी पण असू दे, असं ते सांगतात का सगळ्यांच्या बरोबर लागायचे, परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल वाटाच्या बरोबर लागायचं नाही, ही त्यांना माहिती आहे सर. आणि त्यांचेच अधिकारी, त्यांचेच चमचे हे आपल्या बरोबर लागलेले आहेत. आपला आंदोलन जमिनीचं आंदोलन आहे सर, कारण या भागाची वन जमीन असू दे, वर्कट जमीन असू दे, इतर जे आलेले निर्णय आणि प्रकल्प आहेत त्याच्या विरोधात आपला संघर्ष होतो सर. परंतु त्या संघर्षामध्ये आपला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने तिथे आंदोलन होत आहे सर. आणि तिथे लगेच पोलीस जाऊन टपकतात आणि इतर भांडवली पक्षाचे जे चमचे आहेत त्यांच्याकडून पैसे घेतात आणि आपल्या कार्यकर्त्याला टार्गेट करतात, ही यांची भूमिका आहे सर. आता मनोहरचं उदाहरण सांगितलं सर, मागे या मनोहरमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, त्या जमिनीचा मुद्दा होता असा. ही परिस्थिती ह्या पोलीस स्टेशनची आहे सर. मागे पण तर आपल्यावर झालेला अन्याय आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, अन्याय दूर करण्यासाठी आपण मोर्चा काढले नाही. परंतु मित्रांनो, ही निवड यांची दिरंगाई नाही तर या देशाचे चालवणारे सिस्टीम आहे यांची सरीकूच काम चाललेलं आहे. देशामध्ये कोण सिस्टीम चालवतो? या देशाचा पंतप्रधान चहा विकणारा, चहा विकता पंतप्रधान झाला आणि देशामधली सर्व मालमत्ता आहे ती सर्व अदानीला दिली, अंबानीला दिली. याचे उदाहरण, रेल्वे विकली, विमानतळ विकलं, तेल विकलं, नोकऱ्या विकल्या, लाईट विकली. त्याच्यानंतर या ठिकाणच्या जमिनी आहेत त्या पण विकायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर आता अजून एक झाला, वाढवण बंदर अदानीला विकला, समुद्र अदानीला विकला, एक डोंगर आहे हे सर्व ते अदानीला विकतायत. त्याच्यानंतर हे सर्व एसटी महामंडळ असेल नसेल तेवढं विकून आणि तो सर्वतोपरी फकीर होऊन तुला या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा दर्जा, आदिवासीचा राज्यमंत्री दर्जा देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक पण तुला आदिवासी दिसणार आहे काय? फक्त त्याला दिसला कोण? तर विवेक पंडित. एवढा मोठा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये आदिवासीचा दर्जा घेणारा एक पण आदिवासी नाही. आणि म्हणून इथे उल्लेख झाला, अरे आमचे आमदार आहेत सर्व महाराष्ट्र आलवतात, असं इतर आदिवासी लोक आहेत त्यांना नाही दिला कोणाला? तर विवेक पंडितला. आणि विवेक पंडित दिल्यानंतर काय याने केलं? याने सर्व हा 1 नंबरचा दलाल विवेक पंडित, 1 नंबरचा भांडर कोण? विवेक पंडित. आणि त्यांनी फक्त हे पोलीस स्टेशन केलं काय? मागच्या वेळेस वाडा पोलीस स्टेशन मध्ये मोर्चा काढत असताना आणि ज्यांचा अधिकार आहे त्या खुर्चीचा अधिकार कोणाचा? तिथला फिरायचा आहे. त्या खुर्चीचा अधिकार कोणाचा? तिथला डेपोटी होता त्याचा अधिकार. त्याचा अधिकार बाजूला ठेवून समोर कोण बसला? विवेक पंडित. आणि त्याला वाटेल तशा पद्धतीचे गुन्हे दाखल करायला होतो. त्या पद्धतीने गुन्हे दाखल करून आदिवासी लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले आणि ते कळत नाही. ही तुला तिथला मनोहर पोलीस स्टेशन. अरे सार्वजनिक आधार घेऊन आमच्या आदिवासी गोरगरिबांवर करायला लावतात, अशा पद्धतीने करायला लावलं
तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला लाल रोडा कदाही कापून घेणार नाही, लक्षात ठेवा. मागच्या वेळेस आपण पोलिसांना सांगितलं, बेसाहेब मारत असाल 2 लाखाला पण एकाच काठीने मारा, नाही त्यांनी लक्षात घेतलं. आज परिस्थिती झाले. तुम्हाला मुद्दा आठवण करून देतो. 1972 साली आज या नागरिकचा प्रश्न उद्भवला, त्याच ठिकाणी निवड या पोलिसामुळे तिचा गोळीबार घडून आणला. लढू पण आम्ही मिळवून घेऊ. म्हणून आपल्या गावात पण जरा आहेत 1-2 असतातच. ते प्रत्येक गावात असतात. तुम्ही लग्नात गेले का बघा, एक दोन असतात ते चिमचिम चालत ते असतातच. गावात पण असतात, तसे गावात पण 2-3 दलाल असतात. जमिनीची दलाली करायची, एखाद्या भांडवलदारी पक्षाचा झेंडा घ्यायचा, त्याच्याकडून पैसे आणायचे, गावात वाटायचे. लाख रुपये दिले तर 10,000 वाटायचे, 90,000 घरात ठेवायचे. असे धंदे करणार आहे. तो घरातला असेल, भाऊ असेल, काका असेल, मामा असेल, त्याच्या घरात जमून जाताना त्याला सांगायचा, हे उद्देशी धंदा बंद कर. सांगण्याची तयारी आहे का नाही? हा, हे पण तयारी करा. भाऊजी काल सांगायचं, हे धंदे बंद कर. तुझ्यामुळे आमचा फॉरेस्ट चालला काढून घ्यायला लागला, तुझ्यामुळे आमचे 35 किलो धान्य काढून घ्यायला लागला, तुझ्यामुळे आमची वर्ग काढून घ्यायला लागली. हे धंदे बंद कर, नाहीतर तू गावातून बाहेर हो. हे सर्वांनी आपण करायचं आहे. तुम्ही खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. खरंच सर्व बहीण छोट्या छोट्या मुलांना घेऊन आलात, त्याची थोडीशी कदर करावी पोलीस स्टेशनने. आणि खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद मी या ठिकाणी आपलं मानतो. आणि माझं थोडंसं लांबलेलं भाषण मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.